योद्धया भगवान विष्णू उद्गारे आता घालत राहा पहिल्या आदेश सगळं डिटेल हे तुझ्या नारदापूर्वी हे व्रत कोणी केले ते सांगत आहे. काशीनगरीमध्ये जरी श्रीब्राह्मण होता तो तहा लोकांनी व्याकुळ अवस्थेत भटकत असे. त्या दुःखी प्रमाणात भगवंतांनी म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व आदराने त्यास विचारले, आणि विप्रा या पृथ्वीवर तू दुःखावस्थेत का भटकतोस, त्याचे कारण मला समजून घ्यायचे आहे, ते तुम्हाला सांगायचं. ब्राह्मण सांगतो, मी अत्यंत दरिद्र ब्राह्मण असून भिक्षेकरता भटकतो. महाराज तुम्हाला उपाय म्हणजे कृपया सांगावं. त्यावर म्हातारा ब्राह्मण म्हणजे स्वतः सत्यनारायण भगवान त्यांना सांगू लागले, भगवान सत्यनारायण इच्छित फळ देणार आहे. जे व्रत त्याने म्हणून दुःख ते व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचे पूजन होय. त्याचे पूजन तू कर, नंतर त्या व्रताचे योग्य असे विधान म्हण. वृद्ध ब्राह्मण स्वरूपाचे सत्यन अदृश्य झाले. वृद्ध ब्राह्मण सांगितले व्रत मी करीन या ध्यासान त्या दरिद्र ब्राह्मण झोपीला गेला. सकाळी उठता मी सत्यव्रत केले असे म्हणतो ब्राह्मण भिक्षेत गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ क्षेत्रवी मिळाले. त्यामुळे त्याने आप जनासमेत श्री सत्यनारायण व्रत केले. त्या व्रतामुळे तो ब्राह्मण दुःखातून मुक्त झाला व त्याला यथोचित वैभव प्राप्त झाले. त्या प्रसंगापासून त्या ब्राह्मणाने अनेक वेळा हे व्रत आचरले. त्या व्रताचरण तो पापमुक्त होऊन मोक्षापर्यंत गेला. या फलश्रुतीने हे विप्र माणसाने पृथ्वीवर सत्यनारायण व्रत आचरतात त्याची दुःखे नाहीशी होतील. असे जे व्रत नारायणाने नारदून सांगितले ते तुम्हाला सांगायचे. अधिक काय सांगू. त्या प्रसंगी नैमिषाने ऋषी होते. हे मनुष्य त्या ब्राह्मणाकडून हे व्रत कोणी ऐकले केले ते आपण सांगावे. व्रताबद्दल मला श्रद्धा निर्माण झाली आहे. पृथ्वीवर ज्यांनी व्रत केले ते ऐकावे. एकदा तो श्रेष्ठ ब्राह्मण त्याच्या ऐश्वर्याप्रमाणे आपल्या आप्तजन बंधू सेवक केल्या पोहोचला. त्या प्रसंगी एक मोळी विकत त्याला त्याने लाकडे बाहेर ठेवली व 10 ब्राह्मणाच्या घरातील ब्राह्मण व्रत दिसला. तेव्हा ब्राह्मण नमस्कार करून मोळी केवळ, हे प्रभू तुम्ही काय केलं आणि केले कोणते फळ मिळते ते मला विस्तार सांगावे. तेव्हा ब्राह्मण सांगू लागला ही सत्यनारायणाची इष्टकामना पूर्ण करून द्यायची आहे. त्याच्या कृपाप्रसादी मला ही धनधान्य मिळाले आहे. त्यामुळे हे व्रत समजून मी मोळीच्या आनंदित झाला आणि पाणी पिऊन प्रसाद भक्षण करून संतुष्ट होऊन तो नगरात गेला. तो सत्यव्रताचा विचार करू लागला, आज मला मोळ्या विकून जे द्रव्य मिळतात तुम्ही सत्यदेव व्रतासाठीच खर्च करेन असा संकल्प करीत डोक्यात मोळी घेतली. तो मोळीच्या धनिकांची वस्त्र रम्य अशा नगरात दिला. त्या दिवशी त्या लाकडे विकून दुप्पट धन प्राप्त झाले. त्यांनी त्या धनाचा उपयोग केळी, दूध, साखर, गव्हाचा सव्वा खरेदी करण्यात केला. त्यांनी घरी जाऊन आप जनासह सत्यनारायण व्रत केले. त्या व्रताने तो मोळीका धनवान पुत्रवान सुखी होऊन मृत्यूनंतर विष्णू लोकी गेला. काही नाही. हरे नमः हरे नमः हरे नमः. महारुद्र हनुमान